नमस्कार मित्रांनो, धन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये स्कॅनेक्स. स्कॅनेक्स हा असा टूल आहे, हा असा फीचर कुठेच अवेलेबल नाही आहे. तुम्हाला खूप मजा येणार आहे वापरताना. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुमची याच्याबद्दल माहिती अजून हवी असेल, तुम्हाला काय आवडत असेल ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला बघूया स्कॅनेक्समध्ये आपल्याकरता काय काय फीचर्स आहेत. तुम्ही अजून वापरला नसेल तर आज तुम्हाला खूप सारी माहिती भेटणार आहे. तर जर तुम्ही स्कॅनेक्सवर आलात तर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल. तुम्हाला इथे निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी सगळे इंडेक्सेस दिसत आहे, त्याची माहिती दिसते, रेट काय चालू आहे ते दिसेल. तुम्हाला हवं ती कंपनी इथे तुम्ही सर्च करू शकता. समजा आता मी इथे रिलायन्स सर्च करतो पहिले आणि मला रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल काय चेक करायचं आहे. स्कॅनेक्सवरती पहिला हा फीचर बघूया. तर मी रिलायन्सवर क्लिक केला आणि माझ्यासमोर रिलायन्सचा एक विंडो ओपन झाली. रिलायन्सची एक माहिती ओपन झाली आणि त्यात काय काय बघूया. रिलायन्सचा रेट काय चालू आहे आता, मार्केट कॅप किती आहे टोटल, त्याचा पी रेशो, व्हॉल्यूम, आत्तापर्यंतचा हाय लो, आज एका दिवसाचा 52 वीकचा हाय लो, त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू बघा इथं चार्ट दिसतं. एवढ्या सगळ्या डिटेल्स एका पेजवरती तुमच्या समोर आहे. तुम्ही फोरकास्टवर क्लिक केला तर तुम्हाला फोरकास्ट दिसतं की त्याची प्राईस आत्तापर्यंत कशी फ्लक्च्युएट होत होती, पुढे काय अँटिसिपेशन आहे, म्हणजे बेस्ट केस, मीन किंवा लो काय जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही न्यूजवर क्लिक कराल तर तुमच्यासमोर रिलायन्सची आत्ता काय न्यूज चालू आहे ती न्यूजही अवेलेबल आहे. पेअरवर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचे कॉम्पिटिटर्स, त्यांची आत्ताची LTP, मार्केट कॅप, पी रेशो, रेव्हेन्यू, इयर ऑन इयर रेव्हेन्यू ग्रोथ, हे सगळं एक स्नॅपशॉट दिसतं. फायनान्शियल्सवर जर मी क्लिक केलं तर मला फायनान्शियल, क्वार्टरली रिझल्ट्स, बॅलन्स शीट, कॅश फ्लो, इथे सगळ्या गोष्टी, शेअर होल्डिंग पॅटर्न मला दिसते. प्रमोटर्स, FIs, DIs, गव्हर्नमेंट किती होल्डिंग आहे पर्सेंटेजमध्ये इथे दिसतं आहे. त्याचं एक प्रेझेंटेशन ग्राफही दिसतो आहे पाय चार्टमध्ये. डिव्हिडंड किती डिक्लेअर झाला आहे त्या टॅबवर दिसतं आहे. कॉर्पोरेट ॲक्शन्स कधी कधी कुठल्या झाल्या, डिव्हिडंड कधी आला, राईट इश्यू कधी आले, एक्स्ट्रॉर्डिनरी जनरल मीटिंग कधी झाली, ते सगळं आहे. फायलिंग्स काय काय केलं आहे, त्या फायलिंग्सची जर तुम्हाला माहिती हवी असेल तुम्ही इथे क्लिक कराल तर ते फायलिंगचे डॉक्युमेंट्सही तुम्ही डाउनलोड करू शकाल. अनाऊन्समेंटमध्ये जाल तर त्यांनी आत्तापर्यंत काय काय अनाऊन्समेंट केलं आहे. MF म्हणजे म्युच्युअल फंडची होल्डिंग कोणती आहे, ती कधी काय बदलली आहे, काय झाले चेंजेस, ते तुम्हाला इथनं बघेल. टेक्निकल्समध्ये जाल तर टेक्निकलचे सगळे डिटेल्स, RSI काय म्हणतो, न्यूट्रल आहे, ADR काय चालू आहे, स्टॉकॅस्टिक काय चालू आहे, MACD काय म्हणतो आहे, स्ट्रॉंग ट्रेंड काय आहे ADXचा, हे सगळ्या डिटेल्स तुमच्याकडे इथे अवेलेबल आहे. आणि शेवटी अबाउट कंपनी, ही कंपनीची माहिती, कंपनीची वेबसाईटची डिटेल, चेअरपर्सन कोण आहे त्यांची माहिती, हे सगळे मी एक स्टॉक सर्च केल्यानंतर इतकी सारी माहिती मला मिळाली आहे. चला परत होम पेजवर जाऊया, अजून काय माहिती आपल्याकडे ती बघूया. मला एक स्टॉक तर कळाला, त्याच्याबद्दल बरीच माहिती कळाली. आता हे बघूया लाईव्ह मार्केट स्कॅनर काय आहे. लाईव्ह मार्केट स्कॅनरमध्ये जर मी इथे जाईल तर इथनंही तुम्ही जाऊ शकता, वरती पण तुमच्याकडे आहे. लाईव्ह मार्केट स्कॅनरमध्ये बघूया काय काय आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आता मी जेव्हा इथे क्लिक करतो बुलिश सिग्नल्स, तर लाईव्ह मार्केटचे मला सगळे बुलिश सिग्नल्स इथे बघायला मिळतील. व्ह्यू मोरवर मी क्लिक करतो तर मला लाईव्ह मार्केटचा स्कॅनरचा पेज ओपन झाला आहे. तिथे बुलिश सिग्नलचे जे काही स्टॉक्स असतील ते माझ्यासमोर इथे ओपन होतील. बेरिश सिग्नलचे कुठले स्टॉक्स मला बघायचे, ह्यावर मी क्लिक केलं तर सगळे स्टॉक्स दिसतील की डे लोला कुठले, विकली लोला कुठले, 2 वीक्स लोला कुठले, हायजवळ कुठलेत. मी जर त्यावर क्लिक केलं तर मला हायवाले स्टॉक्स दिसतील. ते सगळ्या डिटेल्स मला इथनं सॉर्ट करता येतील. कुठले स्टॉक्स बघायचे मला, इथे तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता. निफ्टी 500चे हवे की फक्त FNOचे डिटेल्स हवे तर फक्त FNOचे डिटेल्स दिसतील. तुम्हाला निफ्टी 50चे हवे तर फक्त निफ्टी 50चे दिसतील. निफ्टी 100चे हवे तर निफ्टी 100चे डिटेल्स दिसतील. हे तुम्हाला लाईव्ह मार्केट स्कॅनरमध्ये बघायला भेटणार आहे. हे स्क्रीनर्समध्ये गेल्यावर तुम्हाला हे 5-6 टॅब दिसतात आहे. पहिला टॅब चला एक्सप्लोर तो आहे तो बघूया. एक्सप्लोरवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी दिसतात. मोमेंटम स्टॉक्स हे ट्रेंडिंग स्क्रीनर्स आहे, जे आपल्याकडे जे खूप लोकांनी बनवले आणि ते खूप लोक वापरतात आहे, त्यांचे डिटेल्स इथे अवेलेबल आहे. तुम्हाला सगळे स्क्रीनर्स इथे दिसतील. लेटेस्ट कोणी बनवलं असेल तर लेटेस्टमध्ये येईल. एडिटर चॉईसमध्ये जाल तर एडिटर चॉईसचा स्क्रीनर दिसेल. टॉप कॉन्ट्रीब्युटर म्हणजे सगळ्यात जास्त स्क्रीनर्स कोणी बनवलेत तर स्कॅनेक्सचं इथे नाव आहे, हिमांशू सरांचं नाव आहे, परिमलचं नाव आहे, हे सगळे तुम्हाला इथे दिसणार आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये आल तर लाईव्ह मार्केट आपण आता बघितलंच. तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉक स्कॅन करू शकता. तुम्हाला तिथे तुमची इन्फॉर्मेशन लगेच भेटू शकते. तुमची जी काय स्ट्रॅटेजी आहे ते तुम्हाला तिथनं काढता येऊ शकते. स्कॅनेक्सवर कराल बाय स्कॅनेक्स तर स्कॅनेक्सनी जे डिफॉल्ट बनवून ठेवलेले स्क्रीनर्स आहे तुमच्याकरता ते तुम्ही चेक करू शकता. जसं आता फंडामेंटल टॅबवर गेलो आणि मी कॅपेक्स बूस्टवर क्लिक केलं, हा नक्की स्क्रीनर कसा आहे, बिझनेसेस
रॅम्पिंग अप कॅपिटल एक्सपेंडिचर्स म्हणजे कॅपेक्स म्हणजे कुठले बिझनेस आहेत जे इन्व्हेस्टमेंट्स करताय, त्यांच्या ॲसेट्समध्ये ॲडिशन करताय, त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथे ते सगळे स्टॉक्स दिसतील. इथे बघाल तर तुम्हाला तो कळेल नक्की स्क्रीनर कसा बनवला आहे. इन्क्रीज इन कॅपेक्स ग्रेटर दॅन 50 म्हणजे 50% जर जास्त इन्व्हेस्टमेंट पूर्वीच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा जर केली असेल तर ते स्टॉक इथे शॉर्टलिस्ट झाले आहेत. तर तुम्हाला त्याच्यावरनं कळतं. तुम्हाला असे स्टॉक्स आवडत असतील ज्या कंपनी इन्व्हेस्टमेंट्स करत आहे त्यांच्या फ्युचर ॲसेट्समध्ये, तर त्या कंपनी इथनं सापडतील. माहिती मिड कॅप स्टॉक्सचे स्क्रीनर आहे. अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स आहे पण ते हायच्या जवळ आहेत. लार्ज कॅप स्टॉक्स आहे. स्टेलर स्मॉल कॅप्स आहे. नेगेटिव्ह वर्किंग कॅपिटल हे सगळं फंडामेंटलमध्ये आहे. तसंच तुम्ही बाजूला टेक्निकलवर क्लिक कराल तर तुम्हाला ओव्हरबॉट RSI स्टॉक्स त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला RSI ज्यांचा 75च्या वर आहे ते सगळे स्टॉक्स मिळाले जर तुम्ही टेक्निकल स्क्रीनिंग करत असाल तर. हे स्कॅनेक्सनी बनवलेले एवढे स्क्रीनर्स तुमच्याकरता बाय डिफॉल्ट या टॅबमध्ये बाय स्कॅनेक्समध्ये अवेलेबल आहे. तुम्ही खाली बघाल तर R1 रेजिस्टन्स ब्रेकआउट म्हणजे इंट्राडे जिथे लोक पिवोट वापरतात त्यांना इथे ते कळणार आहे. पिवोटमधला R1 जर ब्रेक झाला असेल तर ते इंट्राडे स्टॉक्स इथे भेटतील. इंट्राडेवर क्लिक केलं तर आजचे हाय व्हॉल्यूम स्टॉक्स त्यात ते तुम्हाला स्क्रीन करता येतील. इथे क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की NSEचे हाय व्हॉल्यूम स्टॉक्स इथे स्क्रीनर लागला आहे. हायेस्ट व्हॉल्यूम कुठे आहे. तुम्ही परत खाली पण या टॅबमध्ये जे तुमच्यासमोर टेबल आहे तुम्ही व्हॉल्यूमवर क्लिक कराल तर तुम्ही हायेस्ट ते लोवेस्ट व्हॉल्यूमवाले स्टॉक्स फिल्टर करू शकतात. तेही तुम्हाला सापडते. प्राईज अँड व्हॉल्यूमचे जर काही स्क्रीनर्स आहे म्हणजे तुम्ही जर प्राईज आणि व्हॉल्यूम बेस काही काम करत असाल आणि तुमचं स्क्रीनर असेल तर तो तुम्ही इथे बघू शकता. आता इथे बघा 4 वीक लो ब्रेकआउट म्हणजे 4 आठवड्यांचा आपण जसं काही असं समजूया की 1 महिन्याचा लो ब्रेक झाला आहे ते इथनं सापडतील. 52 वीकचा लो ब्रेक आउट म्हणजे खाली बेरिशवाला आहे. 1 वीक हाय ब्रेकआउट मागच्या आठवड्याचा हाय ब्रेक झाला आहे ते स्टॉक कुठले. 4 वीक्सचा हाय ब्रेकआउट म्हणजे 1 महिन्याचा हाय ब्रेक झाला आहे ते स्टॉक कुठले. लोअर सर्किटवाले हे सगळे इथे प्राईस अँड व्हॉल्यूममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही एक स्क्रीनरवर क्लिक करून बघा. तिथे बघा की नक्की क्रायटेरिया काय लावला आहे, कसा तो स्क्रीनर बनवला गेला आहे. जसं आता मी इथे 52 वीक 1 वीक हाय ब्रेकआउट ओपन केला तर तुम्ही बघाल तर हाय प्राईज इज ग्रेटर दॅन हाय प्राईज वीक म्हणजे एका आठवड्याची प्राईज मागच्या आठवड्याच्या प्राईजपेक्षा वरती आहे हे त्याच्यात आलं आहे. हे प्राईज अँड व्हॉल्यूम स्क्रीनरमध्ये मला दिसतं आहे. कॅन्डलस्टिक्सवर जाईल तर मला कॅन्डलस्टिक्सचे स्क्रीनर दिसणार आहेत. इथे 3 व्हाईट सोल्जर जर यावर क्लिक केलं तर मला ते कुठल्या स्टॉकमध्ये झालं आहे त्याची लिस्ट सापडेल. मी शूटिंग स्टारवर क्लिक केलं तर मला शूटिंग स्टार कुठे बनला आहे ते सगळं दिसेल. आणि प्लस जेव्हाही तुम्हाला इथे स्क्रीनरमध्ये स्टॉक दिसत आहे तुम्ही स्टॉकवर कर्सर नाही आल तर तुम्हाला परत आपण नेहमीप्रमाणे जे आपल्याला नेहमी बटन दिसतात ते अवेलेबल आहे. तुम्ही इथनंच बाय सेल किंवा त्यांचा चार्ट बघू शकता. ट्रेडिंग व्ह्यूवर क्लिक केलं तर पुढच्या विंडोमध्ये चार्ट ओपन होईल. बघा इथे मी स्विगीचा चार्ट ओपन केला शूटिंग स्टारमध्ये होता आणि इथे तुम्हाला शूटिंग स्टार पॅटर्न दिसत आहे. तुम्हाला जर तिथे छोटं चार्टवर क्लिक केलं तर राईट हँड साईडला एक छोटासा चार्ट ओपन होईल. तुम्हाला दुसऱ्या विंडोमध्ये पण जायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. स्कॅनेक्स नंतर खाली दुसरा टॅब अवेलेबल आहे फॉलोइंग. जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या आपल्या क्रिएटरला फॉलो करत असाल ज्यांनी स्क्रीनर्स बनवले ते तुम्हाला इथे फॉलोइंग टॅबमध्ये दिसणार आहे. तुम्ही इथे बाजूला बघा क्रिएटर आहे, एक्सप्लोर टॉप क्रिएटर्स आहे. तुम्ही त्यावर क्लिक केलं तर स्कॅनेक्स आहे. स्कॅनेक्सचे काही तुम्ही जर लाईक केले असेल तर ते तिथे असतील. इथे अजून काही स्क्रीनर्स नाही आहे जे बूस्टेड स्क्रीनर्स आहेत ते तुम्हाला या टॅबमध्ये दिसतील. शेअर्ड विथ मीमध्ये जर तुमच्यासोबत कोणी शेअर केलं असेल ते स्क्रीनर्स इथे दिसतील. माय सेव्ड स्क्रीनर्स म्हणजे जर तुम्ही काही स्क्रीनर्स सेव्ह केले असतील तर ते इथे दिसतील. मी काही स्क्रीनर्स बनवले ते मला इथे दिसतात आहे. हे तुमचे पब्लिक आहेत. प्रायव्हेट स्क्रीनर्स इथे आहेत की जे तुमचे प्रायव्हेट स्क्रीनर्स असतील. या सगळ्या स्क्रीनर्स व्यतिरिक्त वरती तुम्हाला एक टॅब दिसते क्रिएट स्क्रीनर. जर तुम्हाला तुमचा स्क्रीनर बनवायचा तो इथनं बनवता येईल. क्रिएट स्क्रीनरवर क्लिक केलं तर तुमच्यासमोर बेसिक लिस्ट ओपन झाली आहे. खाली तुम्ही बघाल तर 2700 स्टॉक आहेत. का 2700 दिसतात ते इथला जर पहिला ऑप्शन बघाल तर NSE सिलेक्ट आहे. तुम्ही जर BSE पण सिलेक्ट कराल तर तुमच्यासमोर बघा स्टॉक्स किती येऊन जातील 5180. आता सगळे दोन्ही NSE आणि BSEचे सगळे स्टॉक इथे आले आहेत. पुढचा ऑप्शन आहे इंडेक्स. तुम्हाला इंडेक्समधनं कुठला इंडेक्स हवा 200चा हवा 500चा हवा स्टॉक कुठला हवा तो स्टॉक तुम्हाला बघता येईल. चला आपण एखादा स्क्रीनरचा फिल्टर ॲड करून बघू. तुम्हाला हवं आहे की RSI कुठल्या स्टॉकमध्ये काय झालं आहे, कुठल्या स्टॉकमध्ये बुलिश एंगल्फिंग कॅन्डल झाली ती लावायची असेल तर तुम्ही इथे फक्त ॲड फिल्टरवर क्लिक करा. आता समजा मला हवं आहे FNO स्टॉक तर मी FNOवर क्लिक करेल आणि अप्लाय म्हणेल तर मला सगळे FNO स्टॉक्स आले. आता 5000 स्टॉक्समधलं मी फक्त 208 स्टॉक्सवर आलो आहे. परत मी ॲड फिल्टर करेल आणि मला जर समजा प्राईस आणि व्हॉल्यूममधनं हवा की
कुठे अनयुज्युअल व्हॉल्यूम झाला आहे, मी त्याला जर क्लिक करेल तर मला असा स्टॉक दिसेल ज्याच्यात हाय व्हॉल्यूम ॲक्टिव्हिटी झाल्या, त्या फिल्टर येऊन येतील. परत ॲड करेल आणि मला कॅन्डलस्टिक पॅटर्न हवा तर मी कॅन्डलस्टिक्सवर जाईल. कॅन्डलस्टिक्सवरती मला हवं हॅमर मी जर अप्लाय केलं तर हॅमर कुठे आहे, त्या हॅमर एवढ्या ठिकाणी आहे, 8 स्टॉक मला फिल्टर करून आले. असं तुम्हाला हवं ते एवढे फिल्टर्स इथे अवेलेबल आहे. तुम्ही बघाल तर टेक्निकल इंडिकेटर्स आहेत, SMA, EMA, बॉलिंजर बँड, सुपर ट्रेंड, हे खूप सारे इंडिकेटर्स आहेत. तुम्ही हे सगळे इथनं यूज करू शकता. तुम्हाला हवं तो स्क्रीनर लावू शकता. तुम्हाला फंडामेंटल स्क्रीनिंग करायची असेल, इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लोज, हे सगळे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. शेअर होल्डिंगचा स्क्रीनर असायला हवा तर शेअर होल्डिंगचा स्क्रीनर लावता येईल. तुम्हाला आत्ता काही स्क्रीनर लावले असतील तर ते काढायचे असेल, क्लिअर ऑल करा, हे स्क्रीनर्स इथनं निघून जातील. तुम्हाला इथनं कट करायचं असेल स्क्रीनर, तुम्ही इथे कट करा, तो स्क्रीनर निघून जाईल. परत तुमच्याकडे ओरिजिनल लिस्ट येऊन जाईल जे तुम्ही स्टॉक्स बघत होते. तुम्हाला याला सेव्ह करायचं असेल, सेव्ह करा, नाव द्या आणि तुमच्या लिस्टमध्ये याला सेव्हही करून घ्या. स्क्रीनर्समध्ये आपण बघितलं की काय काय डिटेल्स आपल्याकडे अवेलेबल आहे. ते जर अजून एक टॅब बघायला तर इथे न्यूज टॅब पण आहे. न्यूज टॅबमध्ये स्कॅनेक्समध्ये सगळ्या न्यूज कवर झाल्या आहेत. तुम्ही बघाल तर इथे लेटेस्ट मार्केटच्या सगळ्या न्यूज अवेलेबल आहे. तुमचा पोर्टफोलिओ रिलेटेड जर काही स्टॉक्स असतील तर ते तुम्हाला इथे दिसतील. आणि जर तुम्हाला त्याच्यात काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट नाव पण बटन आहे. कुठला स्टॉक बघितला आणि तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आज मार्केटचे मोड कुठले तेही दिसतात आहे. लेटेस्ट आहे, स्टॉकची इन्फॉर्मेशन आहे, कॉर्पोरेट ॲक्शन्स आहे, अर्निंग्स आहे, या सगळ्या गोष्टी आहे. न्यूज फ्लॅशवर जर क्लिक केलं तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये पटापट सगळ्या न्यूज दिसतील. 1-2 लाईनमध्ये सगळ्यांचे आन्सर दिसतील की काय नक्की घडतं आहे त्या कंपनीमध्ये, काय न्यूज आहे, हे सगळं दिसेल. माय पोर्टफोलिओवर क्लिक केलं तर तुमच्या पोर्टफोलिओ रिलेटेड काय न्यूज आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक दुसरा टॅब अवेलेबल आहे जो सगळ्यात शेवटी तुम्हाला दिसतो, तो आहे इन्साईट्स. इन्साईट्सवर जाल तर सगळ्यात पहिले ओपन होतं हीट मॅप, निफ्टी 50चा हीट मॅप. तुम्ही इथे बघाल तर निफ्टी 50चे सगळे तुम्हाला स्टॉक्स एका हीट मॅपच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत आहे की नक्की कुठला स्टॉक सगळ्यात जास्त वाढला, कुठला सगळ्यात जास्त पडला. कलर झाले तर रेड कलरवाला सगळ्यात जास्त पडलेला आहे, ग्रेवाले आहेत ते थोडे साईडवेज होते, जे डार्क ग्रीन, लाईट ग्रीन आहेत ते वरती होते स्टॉक्स. तुम्हाला इथे इंडेक्स कुठला बघायचा आहे तोही तुम्हाला सॉर्ट करता येईल. निफ्टी 500 केलं तर 500 स्टॉक्सचं तुम्हाला स्नॅपशॉट हीट मॅप दिसणार आहे. त्या व्यतिरिक्त खाली आला तर तुमच्याकडे FIs आणि DIsचा डेटा दिसणार आहे. तुम्ही जर FIs आणि DIsचा डेटा रोज बघत असाल त्याचं इथे तुम्हाला ग्राफ फॉर्मॅटमध्ये दिसतं आहे. खाली स्क्रोल कराल तर तारखेवाईज तुमच्याकडे FIsची कॅशमध्ये बाईंग, सेलिंग, त्यांचं DIsची कॅश बाईंग, सेलिंग किंवा नेट डिटेल्स हे पण इथे अवेलेबल आहे. इंडेक्स फ्युचर्समध्ये त्यांनी काय केलं, इंडेक्स ऑप्शन्समध्ये काय केलं, स्टॉक्समध्ये काय केलं, हे सगळं एक वेगळ्या टॅब्समध्ये अवेलेबल आहे. सगळ्या इन्फॉर्मेशन्स तुम्ही तुमच्याकरता बघू शकता. कंपनी फायलिंग्सवर क्लिक कराल तर तुम्हाला सगळ्या कंपनीच्या फायलिंग्सचे डिटेल्स दिसतील. कधी झाले फायलिंग्स ते दिसेल. 1 मिनटं अगोदर आहे, 3 मिनटं अगोदर आहे, 8-10, 1 दिवसा अगोदर, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. फायनान्शियल रिझल्ट्सचं स्क्रीनिंग करायचं असेल तर वरती ते सगळे वेगळे टॅब आहे. एखादी ट्रान्स्क्रिप्ट आली असेल तर तेही क्लिक करून तुम्हाला बघता येईल. इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आलं असेल तर तेही तुम्हाला बघता येईल. किंवा ॲनालिस्ट मीट झाली असेल तोही टॅब अवेलेबल आहे. तो कुठल्या कंपनीमध्ये हे होतं आहे, कधी त्यांचं अपलोडिंग झालं आहे, तर डॉक्युमेंट बघायचं असेल तर तुम्ही डॉक्युमेंटवर क्लिक करू शकता. या सगळ्या डिटेल्स कंपनी फायलिंगमध्ये अवेलेबल आहेत. MF होल्डिंगवर क्लिक केलं तर तुम्हाला कळेल की कुठली कंपनी कशात काय होल्डिंग करत आहे. त्यांनी पॉवर ग्रीडमध्ये इन्क्रीज्ड अलोकेशन दिसतं तर म्हणजे यांनी त्यांचं अलोकेशन वाढवलं आहे. मेजर चेंजेसवर जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला सगळे मेजर चेंजेस कुठे कुठे झाले आहेत, कुठल्या स्टॉकमध्ये वाढलं आहे ते सगळं दिसेल. पर्सेंटेज वाईज क्लिक कराल तर पर्सेंटेज पण कळेल की किती मेजर चेंज झाला आहे. तर ऑक्टोबरमध्ये 5% वाढलं आहे अलोकेशन. कोणी वाढवलं ते डिटेल तुम्हाला इथे कळतील. तुम्ही फंड चेंज करा आणि त्या फंडप्रमाणे तुम्हाला कळेल की त्यांचं अलोकेशन कुठे वाढत आहे काय नाही. तुम्हाला इथे फंड सिलेक्ट करायला लागेल. AMC कंपनीने त्यांच्या पुढच्या स्कीम्स बघायला लागतील. त्या स्कीम वाईज तुम्हाला इथे MFनी काय काय केलं आहे हे सगळे डिटेल्स अवेलेबल आहे. बल्क आणि ब्लॉक डील. बल्क आणि ब्लॉक डीलवर जेव्हा क्लिक कराल तुम्हाला इथे रोजच्या बल्क आणि ब्लॉक डील्सची इन्फॉर्मेशन इथे दिसेल की काय इन्फॉर्मेशन आहे मार्केटमध्ये, नक्की आज बाईंग सेलिंग या स्टॉकमध्ये झाली, कोणी केली, काय केली, किती व्हॅल्यूची केली, काय ॲव्हरेज प्राईसवर झाली आहे, ते या टॅबमध्ये दिसणार आहे. सिग्नल्सवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सिग्नल्स दिसतात आहे की कुठल्या स्टॉकमध्ये कुठला सिग्नल येतं. समजा निफ्टी 50मध्ये मला बुलिश सिग्नल बघायचा आहे तर अदानीमध्ये बुलिश सिग्नल आहे की 50, 100, 200च्या वरती हा स्टॉक आहे. सुपर ट्रेंड पण सांगतो अप ट्रेंडमध्ये आहे. RSI मोमेंटम नाही म्हणून क्रॉस आला आहे, ब्रेकआउट झाला आहे का तर नाही आहे, प्रॉफिट मार्जिन वाढतो तर नाही आहे, हे सगळे डिटेल्स इथे दिसतात. मला जो बेरिश सिग्नल हवे मी बेरिशवर क्लिक करेल.
तर बरेचसे टेक्निकल्सप्रमाणे आले बघा. इथं अदानी एंटरप्राइजेस दिसतं आहे, सुपर ट्रेंडचा सिग्नल दिसतं आहे, MACD हिस्टोग्राम निगेटिव्ह झाला आहे, त्याच्यावरही टिक आला आहे. म्हणजे हे सगळे मला बेरिश सिग्नल इथनं सॉर्ट झालं आहे. तुम्हाला कसं हवं, लॉंग टर्म हवं, शॉर्ट टर्म हवं. शॉर्ट टर्मवर क्लिक केलं तर आत्ता कुठे काय घडतं आहे ते दिसेल. तर त्याप्रमाणे सगळे सिग्नल्स चेंज होतील. पुढचा टॅब बघाल तर MTF इन्साईट, मार्जिन ट्रेडिंग, जे आपलं फंडिंग आहे त्याबद्दलची इन्साईट आहे. टोटल इंडस्ट्री बुक साईज किती झाली, इंडस्ट्री बुक साईज वाढली किती, कमी किती झाली, नेट चेंज काय झाला आहे, कुठल्या स्टॉकमध्ये किती अमाऊंट आहे, किती क्वांटिटी आहे MTFमध्ये, हे सगळे डिटेल्स इथे अवेलेबल आहे. तर ते तुम्ही इथनं बघू शकता. FNOमध्ये कुठले स्टॉक्स बॅनमध्ये आहे, काय झालं आहे, कोण पॉसिबली FNO बॅनमध्ये जाणार आहे, पॉसिबल एंट्रंट पण तुम्हाला इथं दिसतात आहे. बॅनमध्ये 3 असतील तर ते तिघांच्या नावावरती आले आहेत. जे जाऊ शकतात ते का जाऊ शकतात, किती जवळ आलेत, त्या इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल आहेत. टॉप डिलिव्हरीजमध्ये बघाल तर टॉप डिलिव्हरीज तुम्हाला दिसणार आहेत की कुठल्या स्टॉकमध्ये जास्त डिलिव्हरी पर्सेंटेज दिसतं आहे. निफ्टी 50ची लिस्ट बघायची आहे का, FNOची लिस्ट बघायची आहे, कुठली लिस्ट बघायची आहे का, मिड कॅपची बघायची आहे, हे सगळं तुमच्या उजव्या बाजूच्या एका टॅबमध्ये दिसतं आहे. इथे तुम्ही इंडेक्सही चेंज करू शकता. वीकली डिलिव्हरीज बघायच्या का मंथली बघायच्यात, याही डिटेल्स आपण इथून सॉर्ट करू शकतो. मार्केट व्हॅल्युएशनवर क्लिक करू तर तुम्हाला इथे मार्केटचं व्हॅल्युएशन पण दिसतं आहे. समजा मी मार्केटला फंडामेंटली PE रेशोनी व्हॅल्यू करतो आहे, ते मार्केटचं मला व्हॅल्यू दिसतं आहे. निफ्टी 50चं मार्केट व्हॅल्यू 22च्या PEनी चालू आहे, तर बँकिंगचं 16नी चालू आहे. त्याचा पूर्वीचं हिस्टॉरिकल चार्टही दिसतं मला की ते कशा व्हॅल्युएशनवर चालू आहे. प्राईस टू बुक रेशोवर करायचं आहे का, डिव्हिडंड यील्डप्रमाणे व्हॅल्युएशन करायचं आहे, तेही डिटेल्स मार्केट व्हॅल्युएशन या टॅबमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे. वॉचलिस्ट तुम्ही इथं बघाल तर तुमची वॉचलिस्ट परत तुम्हाला स्कॅनेक्समध्ये दिसेल. तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही स्कॅनेक्सवर बघू शकता. तुमच्या एक्झिस्टिंग काही पोझिशन्स असतील तर त्याही तुम्ही स्कॅनेक्सवरनं बघू शकता. ऑर्डर्स असतील तर त्याही तुम्हाला स्कॅनेक्सवरतीच बघता येतील. एवढे सर्व फीचर्स एका जर आपण टॅबमध्येच ठेवतो आहे, तर जेणेकरून तुम्हाला परत इथे तिथे जास्त जायला नको आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देता यावी असे सगळे प्रयत्न केले गेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. यात काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली, काय इन्फॉर्मेशनबद्दल तुम्हाला डाऊट असेल, हे सगळं नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.